संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याची गँग सध्या तुरुंगाची हवा खाते। गेल्या काही दिवसांआधी वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या बातम्या आल्या होत्या। त्यातच आता वाल्मिक कराड आणि त्याच्या एका साथीदाराला जेलमध्ये मारहाण झाल्याचं समोर आले। त्यामुळे वाल्मिक कराडला जेलमध्ये चोप देणारे नेमके कोण असा सवाल देखील विचारला जातोय। पाहूयात। जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण, सुदर्शन घुलेलाही दिला बेदम चोप, सुरेश धसांनी उडवली आरोपांची राड। बीडच्या मस्साजोगचे सरपंच यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड आणि त्याची टोळी सध्या तुरुंगाची हवा खाते। या हत्येचा मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप याआधी अनेकदा झाले आहेत। आता या वाल्मिक कराड बद्दलची नवी माहिती समोर आली आहे आणि ती म्हणजे वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झाल्याची। महादेव गित्ते, अक्षय आठवले वाल्मिक कराडच्या अंगावर धावून गेले। सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या मदतीसाठी धावून आला। गित्ते आठवलेकडून कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण। आता या प्रकरणावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आरोपांची राळ उठवली आहे। वाल्मिक कराडला झालेल्या मारहाणीबद्दल ते बोलले आहेतच, पण वाल्मिक कराडसह त्याच्या गँगला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचाही हल्लाबोल त्यांनी केलाय। मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली, नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे। बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना। काही व्हीआयपी ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत तक्रार होते, टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय, स्वतंत्र जेवण जेवणाची थाळी त्यांना पुरवली जाते, अशा प्रकारच्या काही तक्रारी येत आहे। आता या सगळ्या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलीस प्रशासन आणि सरकारला धारेवर धरले। या ज्या टोळ्या होत्या वेगवेगळ्या आणि त्यांच्यातली टोकाची जी भांडणं होती ती आज स्पष्टपणे बाहेर येताना दिसत आहेत आणि कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव हा मोठ्या प्रमाणावर बीड जिल्ह्यात आहे हे याच्यातनं नक्कीच कळतंय। तर आताच्या घटनेला यांच्यावर सक्तीने कारवाई झाली पाहिजे, यापुढे अशा घटना घडू नये याची काळजी देखील सरकारने घेतली पाहिजे। संतोष देशमुखांसारख्या सरपंचाची हत्या झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। त्यातच ही हत्या ज्या निर्घुणपणे झाली त्याचे फोटो पाहून तर महाराष्ट्र सुन्न झाला आणि आता या हत्येचा मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराड आणि त्याच्या हस्तकांना जेलमध्ये मारहाण होत असेल तर जेल प्रशासन झोपत आहे का की पोलीस फक्त वाल्मिक कराडची सेवा करण्यात दंग आहेत असे प्रश्न आता विचारले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।